जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने पनवेलजवळील प्रबळगड माची या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळी आयोजित करण्यात आलेल्या योग विथ आमदार प्रशांत ठाकूर या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह शेकडो युवक, महिला, स्थानिक नागरिक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला। योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे योग जगात सर्वत्र लोकप्रिय झाला आहे। भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला आहे। त्या अनुषंगाने योग दिनाचे महत्त्व लक्षात घेता माची प्रबळगड येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्या वतीने मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके यांनी योग संदर्भात मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिके सादर केली। त्यांच्या समवेत सहाय्यक शिक्षक नैना म्हात्रे, प्रसाद गोडांबे, भारती गोडांबे यांचाही सहभाग होता। प्रबळगड माची सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गाच्या सानिध्यातील एक शांत आणि ऊर्जादायी जागा आहे। येथे योगाभ्यास करताना शरीर आणि मन दोघांनाही नवचैतन्य मिळते। ऐतिहासिक ठिकाणी योग साधना करताना निसर्गाशी नाते जपण्याची आणि आत्मिक शांतता अनुभवण्याची संधी मिळते। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्रबळगड माची येथे सुरू झालेला हा उपक्रम एक परंपरा बनला असून आरोग्य, युवक सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतन याला वाहिलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही योगप्रेमींना एकत्र आणून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये विविध योगासने, श्वसन तंत्रे आणि ध्यानधारणा यांचे सत्र पार पडले। यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे, माजी सरपंच संगीता भूतांबरा, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, केदार भगत, राकेश भुजबळ, रोहित जगताप, चिन्मय समेळ, मयूर कदम, तेजस जाधव, देवांशू प्रभाळे, अक्षय सिंग, विवेक होन, शुभम कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि निसर्गप्रेमी सहभागी झाले होते। इथे वरती पावसाळ्यामध्ये रिस्कमुळे बंदी केलेली आहे, तर या जर कामं झालं, वाटांची कामं झाली आणि अन्य त्याच्यामध्ये रिस्क एलिमेंट बाजूला झाले आणि जर आपल्याला ऑफिशियल गाईड वाटाडे हे जर सोबत असले तर मला वाटतं ही बंदी रद्द करणे किंवा बंदी शिथिल करणे या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करता येतील। या अनुषंगानं आपण सगळे मिळून जर या गडाचा आता कलांतून सुद्धा दिसायला लागला तर या ठिकाणी जर येत राहिला तर त्यातून इतरांना सुद्धा आता सोशल मीडियावरती आपण बरेच जण ऍक्टिव्ह असतात, त्याची माहिती मिळू शकेल आणि त्या माध्यमातून अधिकाधिक लोक ही या ठिकाणी येऊ शकतील। आपल्या पनवेलच्या कुशीत असलेला एकीकडे प्रबळगड आहे, एकीकडे कर्नाळा किल्ला आहे, आपण या पलीकडच्या बाजूला जर गेलात तर त्या ठिकाणी चंदेरी गड आहे, जिथे आता मोरगाचा टनेल दिल्ली मुंबई हायवेचा येतोय, त्याच्याजवळ चंदेरी गड आहे। तर असे हे सगळे अवतीभोवती असलेले किल्ले हे आपण पाहिले नाहीत आणि बाकीचे आले तर काय उपयोग होणार। मला सुद्धा अगदी 7-8 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो आणि वरती त्या टोकावर पोहोचल्यावरती विचारलं शेजाऱ्याला कुठून आला, त्यांनी सांगितलं मी सांगलीवरून आलो। म्हटलं पहिल्यांदा आला नाही म्हणे, आम्ही आलो होतो 2-3 वर्षापूर्वी आणि मी पहिल्यांदा तेव्हा पोहोचलो होतो तिथे। तर असं आपल्या पुढच्या पिढीच्या बाबतीत तरी किमान घडू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि आपल्या अवतीभोवतीचं हे निसर्ग सौंदर्य आपण पाहिलं पाहिजे, शिवाय जपलं पाहिजे। यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील असावे। याच भूमिकेतून जागतिक योग दिवस आता खूप ठिकाणी साजरा होतो, तुमच्या पासून हाकेच्या अंतरावरती तो साजरा होत असेल, पण इतकं निसर्ग सौंदर्य आपल्या अवतीभोवती आहे, या खुल्या वातावरणात आपल्याला योग करायला मिळाला। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे आणि हे भाग्य अन्य लोकांनी अनुभवावं हाच याच्यातला प्रयत्न आहे आणि म्हणून या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलं। त्याला आपण सगळ्यांनी चांगली साथ दिली, आपल्या ज्यांनी प्रतिसाद दिलाय त्या सगळ्यांचं ज्यांनी चांगली साथ दिली अशा आपणा सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो।